तुम्हाला घेऊ नका. बापू साहब बेगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बापू साहब बेगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कधी पोहोचलो
आता कुठं जायची म्हणजे तुम्हालाच माहिती यांच्या प्रचारानिमित्त आपण प्रथमतः स्वागत करूया. त्यांच्या कर्तेगावामध्ये आगमन झाल्यामुळे आपण स्वागत करूया कर्तेगावाच्या वतीने. त्या कर्तेगावामध्ये ज्या आलेले इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते त्यांचे कर्तेग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. आणि प्रथमतः कर्ते ग्रामस्थांच्या वतीने अपक्ष सर्वपक्षीय उमेदवार बापू अण्णा बेगडे यांचा सत्कार आमच्या कर्ते ग्रामस्थांच्या वतीने बदली मंडळाचे जे पदाधिकारी आहेत नारायण भोकरे यांनी सत्कार करावा असं त्यांना विनंती करतो. बापू अण्णा बेगडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बापू अण्णा बेगडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तसेच महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष आज या ठिकाणी महाराष्ट्रातील विधानसभा रणशिंगण फुगलेला असताना विविध ठिकाणी विविध उमेदवार आपापल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करतात. तशाच प्रकारे आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके उमेदवार बापू अण्णा बेगडे यांचे या ठिकाणी कर्ते गावामध्ये आगमन झालेलं आहे. तसेच कर्ते ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी बापू अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प कर्ते ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी करण्याचं आवाहन करतो सर्व ग्रामस्थ मंडळींना की आपल्याला पुढील भविष्यासाठी आपल्या मावळाचा बुलंद आवाज विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी एक कणखर नेतृत्व असं आपल्याला पाहिजे. ते आपले बापूसाहेब बेगडे यांच्या रूपाने आपल्याला मिळालेले आहे. या उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी मतदान करून विधानसभेवरती पाठवायचे आणि आपले मावळाचे विविध प्रश्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडायचे. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. यापुढे आपले मनोगत साहेबांना बोलले
बाळासाहेब जाधव हे व्यक्त करते हैं। मावळ विधानसभेची लढाई आज सुरू होत असताना मावळ तालुक्याचे लोकप्रिय सर्व पक्षीय असे उमेदवार संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचारार्थ आपण आज या ठिकाणी कडदे गावामध्ये सर्वजण उपस्थित झालेत। ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थितांचा आणि उमेदवारांचं स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे। आज कडदे हे गाव भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीने संपन्न असणारे हे गाव आज या परिसरामधून भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे पक्ष असेल, या सर्वांचं या गावामध्ये थोडं का होईना मतदान आहे। त्याचप्रमाणे आरपीआयचं सुद्धा या गावामध्ये मतदान आहे आणि आज आपण सर्व पक्षीय उमेदवार या ठिकाणी घेऊन आलेत। अण्णा आपल्या पाठीमागे सर्व पक्षीय बल असताना या गावातील संपूर्ण मतदार हा उभा आहे। आज या ठिकाणी एक प्रसंग या ग्रामपंचायतच्या निमित्ताने होता। सचिन भाऊ आपण म्हटलात त्याप्रमाणे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या पाहिजेत आणि बिनविरोध ग्रामपंचायती करत असताना तुमच्याकडे का केली म्हणून प्रश्न, पण इकडे ग्रामपंचायत बिनविरोध केली म्हणून बक्षीस मिळणार होतं। 25 लाखाचं बक्षीस होतं। ग्रामस्थ मंडळी मिळालं का? आज मला या गावात आल्यानंतर कळलं की आपण त्यांना चमको का म्हणताय। आश्वासनं द्यायची परंतु त्या आश्वासनांची पूर्तता कुठल्याही सीमेवरती नाही। जलजीवनचा पैसा आला माझंच काम, 25, 15, 30, 54चे फंड आले माझंच काम, सचिन भाऊंनी पैसे दिले माझंच काम, गणेश आमचे गणेशराव आणलेत माझ्याकडे 25, 15चे पैसे आले, डीपीडीसी मधून येतात, जिल्हा परिषदच्या फंडातून येतात। पैसे येत असताना ह्या सदस्यांना काहीतरी काम ठेवलं पाहिजे ना, नाही माझेच पैसे, माझाच कार्यकर्ता, माझाच बोर्ड, एवढाच अंदाज आले। आता मी काल बाबूराव आयकरांची पत्र म्हटले रात्रभर होतोय, तशी परिस्थिती आहे। म्हणजे गावाला सांगायचं एक, करायचं दुसरं, अशा पद्धतीचं काम चालू आहे आणि त्या सर्व कामाला पूर्ण विराम द्यायचा आहे म्हणून अण्णा आपली उमेदवारी। आणि या प्रश्नांचं उत्तर आम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला विधानसभेत पाठवायचंय आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरला आपल्या बापूसाहेब जयवंतराव बेगडे यांच्या नावासमोरील ट्रम्प किंवा पिपाणी किंवा तुतारी हे चिन्ह आहे। ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्व मायबाप जनतेने बापूसाहेब बेगडे यांना विधानसभेमध्ये पाठवायचंय। त्यासाठी आपलं बहुमोल मत असं 20 तारखेला आपण द्यावं ही नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बापू अण्णा मी आपल्याला सांगू इच्छितो की 2019 रोजी विधानसभाची निवडणूक लागण्यापूर्वी चालूची जे विद्यमान आहे त्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने त्यांना पाचारण केलेले आले असताना त्यांनी आमच्या गावामध्ये आल्यानंतर आमचे गाव नुकतेच इलेक्शन लागलं होतं, त्यावेळेस त्यांनी गावाला आश्वासन दिले आणि ती आश्वासनाची सुरुवात आमच्या गावातून झाली। पण अद्याप त्यावेळेस आमचं गाव बिनविरोध झालं तर तुम्हाला 25 लाखाचं 6 वाजेपर्यंत येतील। आजपर्यंत त्या 25 लाखाचं पुनर्विलेखन केलं, म्हणजे आज तागायत कसल्याही प्रकारचे
कसल्याही प्रकारची चर्चा नाही किंवा कसल्याही प्रकारचे शहानिशा नाहीये. त्याच्यानंतर आता दुसरं उदाहरण सांगितलंय की जल जीवन मिशन योजना. आमच्या गावामध्ये जल जीवन योजनेची 1,78,00,000 लाखाची जल जीवन मिशन योजना झालेली आहे. आणि त्या जल जीवन मिशनमध्ये आमचे जल जीवनची टाकी सुद्धा बांधून तयार आहे, पण अद्यापर्यंत टाकी ग्रामपंचायतला हँडओव्हर केलेली नाहीये. हा म्हणजे ग्रामपंचायतल्या म्हणजे ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज सुद्धा केलेले आहे, पण ती एवढी निकृष्ट दर्जाचं काम असून म्हणजे विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास होतोय का तालुक्याचा विकास होतोय हे लोकांनी पाहण्याची गरज आहे. म्हणजे अशा वेळेस म्हणजे स्वतःचा विकास करणाऱ्या लोकांसाठी आपण निवडून द्यायचं का तालुक्याचा विकास होतोय म्हणून लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांना आपण निवडून द्यायचं, हे सुज्ञ लोकांनी वेळच सावध होणं गरजेचं आहे. आणि आपण ह्याच्या करतात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून बापू अण्णाला सर्वांनी एकत्र येऊन का डिक्लेअर केलेलं आहे आणि सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आपण सर्वांनी जनतेतून बापू अण्णाला का आपण सपोर्ट करत आणि का म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहतोय ह्याची लोकांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्याच्यामुळं आमच्या कर्दे ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला एक आश्वासन शाश्वती देऊ इच्छितो की कर्दे गावामधून आमचा पुरेपूर तुम्हाला म्हणजे बापूसाहेबांसाठी टिप्पणी चिन्ह आणि बापूसाहेबांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आमच्या कर्दे ग्रामस्थांचा कसा राहील, आमचा 100% यांच्यामध्ये सिंहाचा वाटा राहील आणि विजयामध्ये कर्दे गावाचे अनमोल असे साथ राहील हे तुम्हाला सांगू इच्छितो. पुढचं म्हणा नाही चालू नसेल होतं जाऊ दे. आगामी 20 तारखेला होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 204 मावळ विधानसभा मतदारसंघातील आपणा सर्वांचे लाडके लोकप्रिय उमेदवार आदरणीय बापूअण्णा बेगडे यांच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रचार दौऱ्याचा निमित्ताने आपल्या गावापर्यंत आज या ठिकाणी सुमारे 3-4 तास उशिरा पोहोचलेलो आहोत. प्रथमतः मी आपणा सर्वांची उमेदवारांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की नियोजित वेळेपेक्षा जवळपास 4 तास उशिरा पोहोचलेलो आहोत. सुभाषराव असतील, बाळासाहेब असतील यांनी या ठिकाणी प्रस्तावना केलेली आहे. आपटीपर्यंत पोहोचायचे आहे. रात्रीची 12-1-1:30 वाजेपर्यंत हा दौरा चालू असतो आणि म्हणून मला या ठिकाणी अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या भावना, गावाचा विकास या साऱ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. अपक्ष उमेदवार या मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, या सर्व पक्षांनी पुरस्कृत करून एक मावळचा वाघ आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. खरं तर या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची 1,15,000, 20,000, 25,000 पर्यंत मतदार संख्या आहे.
मला आपल्याला थोडस मागं घेऊन जायचंय. आमच्या जन्माच्या पूर्वी 1957 साली या तालुक्यामध्ये रामभाऊ म्हाळगींसारखा एक देशातला लोकप्रिय नेता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटावरती या तालुक्याने विधानसभेत पाठवलेला आहे. आणि आज पुन्हा तीच वेळ आपल्या या मावळ तालुक्यामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन बापू अण्णांसारखं एक नेतृत्व आपल्याला पुढे घेऊन जायचंय, राज्याच्या विधानमंडळामध्ये पाठवायचे. ही वेळ आपल्यावरती का आलेली आहे? आणि म्हणून मी बापू अण्णांच्या रूपाने स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी पाहतोय. राज्याला त्यावेळेस वाटलं की म्हाळगींसारखा एक कार्यकर्ता विधानमंडळात गेला पाहिजे. आणि मग स्वर्गीय नथुभाऊ बेगडे पाटील या तालुक्यामध्ये एक आदर्श नेता की ज्यांच्या भिंती रंगलेल्या होत्या, त्या आदर्श नेत्याला सांगितलं की राज्यामध्ये विधानमंडळामध्ये म्हाळगी साहेबांची गरज आहे, तुम्हाला माघार घ्यावी लागेल. आमदारकी महत्वाची नाही, पक्षाचा आदेश आणि राज्याची गरज काय आहे याचा विचार करून नथुभाऊ सारख्या एका धुरंधर खंबीर निष्काम नेत्याने आपली उमेदवारी मागे घेतली आणि रामभाऊ म्हाळगींसाठी या तालुक्यातल्या सर्व एकीकरण समितीच्या मावळ मुळशीतल्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि त्यांना विधानमंडळामध्ये पाठवलं. इतिहासाची सगळी भूमिका सांगण्याचं कारण असे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं त्यावेळेला माझा पक्ष, माझं खानदान, मी बेगडे, मी दाभाडे, मी दळवी, मी टिळे, ह्या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. लोकशाही वाचली पाहिजे. गणेश तात्या असतील, बाळाभाऊ असेल, आमच्यासारखी मंडळी असतील, रवी आप्पा असतील की ज्यांनी 5 वर्ष उमेदवारी करता काम केले. आपण सगळे सुज्ञ माणसात, जाणकार कार्यकर्त्यात, अभ्यासू कार्यकर्त्यात, युवा फळीतले कार्यकर्त्यात. कडदे गावाबद्दल मी नेहमी बोलतो की एक मिनी हिंदुस्थान कडदे गावामध्ये आम्ही पाहतो आहोत. एक आदर्श गाव आहे. बाजारपेठ, मध्यवर्ती केंद्राचं ठिकाण, पेट्रोल पंप, बँक, शेतीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीची माणसं घेऊन गुण्या गोविंदांनी नांदणारं किंबहुना देशाला एक आदर्श देईल अशा प्रकारचं अण्णा हे गाव आहे. इथली माणसं, या ठिकाणी मला हा विचार खूप जरूरपणे मांडायचा आहे की आपल्याला पुढच्या दौऱ्याला उशीर होतोय, पण हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बोकरे साहेब ही आपल्या सर्वांच्या वरती आमच्यासारखी इतकी मोठी सिनियर माणसं, आमचे गणेश भाऊ राज्यात काम करतात, बाळाभाऊ राज्यामध्ये काम करतात, रवी आप्पा इच्छुक उमेदवार, ह्या सगळ्यांच्या भावनांना, इच्छांना बगल देऊन बापू अण्णांसारखा एक नेता सर्व पक्षांनी मान्य केलं की आजची गरज, काळाची गरज, बापू अण्णा आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे. अरे 10 वर्ष या तालुक्यामध्ये संत तुकाराम कारखाना एक आदर्श कारखाना चालवला. जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने बंद पडतायत. पलीकडे भोरमधला असेल, इकडे शिरूर सारखा की जे कारखाने 40-50 वर्ष गाळप करतायत, पण कारखाने बंद पडलेत. आणि असा संत तुकाराम सारखा बापू अण्णांच्या कारकिर्दीमध्ये आज वीज निर्मिती केली, डिस्लरी प्लांट केलाय आणि 3,000 रुपयाचा रेट की राज्यामध्ये देखील एक आदर्श ठरेल. आणि हजारो कुटुंब त्या कारखान्यावरती आज सुखाचं जीवन जगतायत, एक समृद्ध जीवन जगतायत, आनंदी जीवन जगतायत. आपल्या सर्वांच्या घरापर्यंत दिवाळीची साखर पोहोचलेली आहे. आणि ऊस गेल्याबरोबर पंधरवड्यामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होतात. आपण पाहिले, पेपरला वाचतोय, मीडियाला वाचतोय, गोडगंगेचं शेतकऱ्यांचं 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्षाची बिलं नाहीत. पलीकडच्या भोरमध्ये 2700-1800 रुपये रेट काढला जातोय. इथं मात्र आपला 3,000 रुपये रेट काढला जातोय. आणि म्हणून एक आदर्श नेता, मग तो शेतकरी जीवनामध्ये असेल,
पलीकडं संत तुकाराम महाराजांचं एक स्मारक भंडारा डोंगराच्या रूपाने, की जे अयोध्यामध्ये रामाचं मंदिर उभं केलं, त्याच्या खालोखाल देशामधलं भंडारा डोंगराचं काम चाललंय. म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणतात की विधानसभेचे मानकरी आणि भंडारा डोंगराचे सेवेकरी अशा काही सूचना उपमा अण्णांना दिल्या जात आहेत. पण हा सर्वपक्षीय नेत्यांना का निर्णय घ्यावा लागलेला आहे? या तालुक्यातली लोकशाही जिवंत आहे का? मला अनेक डॉक्टर भेटलेत, साहेब आम्ही हैराण आहोत, परेशान आहोत, दवाखाना चालवता येत नाही. अनेक पोलीस काय सांगतायत, अनेक शासकीय कर्मचारी काय सांगतायत. किंबहुना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता देखील मला सांगतो, साहेब 25 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती अण्णा, अभिमानाने सांगतो या गोष्टी, पण आम्हाला बीजेपीच्या कार्यकर्त्याकडून का आमदाराकडून कुठला त्रास झाला नाही. पण या 5 वर्षामध्ये सत्ता येऊन देखील आम्हाला मान नाही, सन्मान नाही, आमचं काम नाही. आणि म्हणून या तालुक्यामधल्या या ठिकाणी आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत सगळ्या. हे गाव म्हणजे माझं गाव आहे, घरचं गाव आहे, गावाचा मामा आहे अण्णा मी. मला सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगायची वेळ आलेली आहे. या गोष्टीचं मगाशी वकील साहेब बोलले, बाळासाहेब बोलले, आत्मचिंतन करा. निवडणुका पैशावर चालवायच्या का मेरिटवर चालवायच्या? गुणवत्तेवर चालवायच्या का पैशावर चालवायच्या? लोकशाही गावातला आपल्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला सरपंच होता येईल का? ती जो 25 वर्ष गावात काम करतोय, गावाची सेवा करतोय, गावाला पाणी पाजतोय, गावातल्या सुखदुःखाला हजर राहतोय, मैत्रीला हजर राहतोय, पाचवीला हजर राहतोय, सगळ्या गावामध्ये गरिबावरती आलेल्या संकटाला साथ करणारा कार्यकर्ता गावचा सरपंच होईल का? शेतकऱ्यांना वेळेवरती कर्ज पुरवठा देणारा चेअरमन होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून पैशावरचं राजकारण चालवायचं का लोकशाहीचं? जो लोकशाहीला पाहिजे, पैशाने लोकशाही जिवंत राहणार आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून आमच्या कोर कमिटीने गणेश भाऊला सांगितलं, या तालुक्यामध्ये रंभाव म्हाळगींच्या नंतर सातकर असतील, BS गाडे पाटील असतील, रूपलेखाताई असतील, दिगंबर शेठ असतील, बाळा वेगळे असतील, अनेक आमदार झाले. पण असं वागणं, असं आचरण, असा भ्रष्टाचार पाहायला मिळालेला नाही. प्रत्येक शासकीय अधिकारी, तो महसूलचा असू द्या, पंचायत समितीचा असू द्या, हैराण आहे, परेशान आहे, त्याला काम करता येत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण सर्वांनी जर बारकाईने अभ्यास केला तर सर्व घटकांना झळ पोचलेली आहे. ही धुंदी आहे पैशाची, की मी पैशामध्ये माता भगिनी खरेदी करेल. अरे कोण आहे बच्चा असा मायेचा की आमच्या भगिनीला खरेदी करायला निघालाय? लाचारीचं जीवन आम्हाला जगायला शिकवणारा कोण आहे? हा मावाचं स्वामी छत्रपतींची भूमी आहे, शिवरायांची भूमी आहे, शंभूराजांची भूमी आहे. इथं लाचारी चालणार नाही. इथं स्वाभिमानाने प्रत्येक माणसाला, भगिनीला, कार्यकर्त्याला, नेत्याला, शेतकऱ्याला, कामगाराला, मजुराला त्याचं जीवन जगता आलं पाहिजे. आणि ते जगता यावं. खूप बोलता येईल, बोलण्याची वेळ आता राहिलेली नाही, कमी वेळ आहे. 200 गावात, सगळ्या शहरात, खंडाऱ्यापासून देहू रोड, देहू पर्यंत, लोणावळा, प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याने मी उमेदवार आहे अशा प्रकारची भावना अशी बाळगून कामाला लागायचे. माझे डिझेल मिळेल का नाही मिळेल, मला खायला मिळेल का नाही मिळेल, आम्ही सुंदरीने कांदा खाऊन काम केलेले कार्यकर्ते आहोत. आपल्या घरातली भाकरी, आपल्या घरातला डबा, मिरची भाकरी घेऊन बाहेर पडा आणि उरलेल्या 15 दिवसामध्ये जीवाचं रान करा. घरापर्यंत बाहेरचा मतदार गावामध्ये बोलवून घ्या. प्रत्येक महिला भगिनीला मी या निमित्ताने सांगेल, अतिशय नम्रतापूर्वक सांगेल, 70 रुपयाची साडी गोधडीला घाला. ते आपल्या अंगावरती घेऊ नका, ते आपलं सौभाग्य नाही. जे आपल्या भावाने, आपल्या पतिराजाने, पती हा आपला धर्म आहे, देव आहे आपला, आणि त्याने घेतलेली, भावाने घेतलेली, वडिलांनी घेतलेली, सासऱ्याने घेतलेली ही साडी आपला हा सौभाग्याचा अलंकार आहे. तोच आपल्या अंगावरती शोभेल. आणि म्हणून मी आपल्याला अधिक न बोलता या ठिकाणी विनंती करतो की वेळ फार कमी आहे. आपटीपर्यंत पोहोचायचं रात्री 1:30 वाजणार आहेत. आपण सर्वांनी, आपल्या सर्वांचं काम आहे, आपला धर्म जिवंत राहिला, लोकशाही जिवंत राहिली तर समाज चालणार आहे.
धर्म धोक्यात येता कामा नये, लोकशाही धोक्यात येऊ नये, तर समाज चालणार आहे. आणि त्यासाठीची ही लढाई आहे, त्यासाठीचं हे धर्मयुद्ध आहे. आणि या धर्मयुद्धामध्ये बापू अण्णांच्या बद्दल कोणी काय बोलणार असेल ते मी आपल्याला ठामपणे सांगतो. अनेक खोडसाळ प्रश्न विचारले जातात, पण माझं जाहीर आव्हान आहे, अरे 2009च्या निवडणुकीमध्ये आम्ही अण्णाचा पराभव केला ना लोकशाही मार्गाने, पण त्यानंतर अण्णाचा कुणाला एक फोन आला असेल तर मला कळवा आणि माझ्याकडून 10,000 रुपये मिळवा, असं माझं खुलं आव्हान आहे. आणि म्हणून आमच्या उमेदवाराला किंवा कुठल्या याला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करून मतं मिळवू नका. आजच्या घडीला बापू अण्णा शिवाय या तालुक्याला पर्याय नाही. आणि म्हणून सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हा निर्धार करून ही उमेदवारी जाहीर केलेली. 1 लाख मताच्या पापाचा पैसा घेऊ नका. मतदान लोकशाही दिलेला हक्क आहे, अधिकार आहे, हा अत्यंत प्रामाणिकपणे बजवा. सत्पत्रिदान टाका आपल्या इथं 20 तारखेला आणि प्रचंड मताने मी कागी सांगवड्यापासून तुंगीपर्यंत प्रत्येक पोलची आकडेवारी या ठिकाणी सांगू शकतो. गेली 4-8 दिवस मी तेच काम करतोय आणि गावात गेल्यानंतर मला कार्यक्रम सांगतोय, साहेब मी माझा पोल 80%, एक गाव म्हटलं मला 75%, एखादं म्हणतो 55%, एक म्हणला 52%. म्हणजे इतका परफेक्ट आकडा काढून फक्त मी एकच विनंती करतो, भाजपाचा कार्यकर्त्यांना हा जीवाचं रान करतोय, बाहेर पडलाय, अजून थोडासा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कुंपणावरती बसलाय. आणि मला थोडस सगळ्यांना नम्रपणाने सांगायचे, आता इकडं का इकडं सारखं रडू नका, धर्मयुद्ध आहे, यासाठी लढाई ही धर्माची. आणि म्हणून मागं पुढं आता पाहू नका, काय काय होईल विचार करू नका. या धर्मयुद्धामध्ये सहभागी व्हा. या अण्णांना प्रचंड मताने विजयी करा. जे कुंपणावर थांबले त्यांनी उद्यापासून या प्रवाहात सामील व्हा, अण्णांच्या पाठीशी सामील व्हा, या दौऱ्यात सहभागी व्हा आणि प्रचंड मताने अण्णांना आपण विधानसभेत घेऊन जाऊया. अशा प्रकारचं आपल्या सर्वांना आव्हान करतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अन्न इकडंच यावं लागेल. त्याचं काकड्याचं नियोजन असेल ते. उपस्थित बंधू आणि बहीण, येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेला सामोरे जात असताना, गाव भेटीच्या दरम्यान भेट घेत असताना किंवा प्रचार सभा करत असताना, त्या प्रचार सभेला उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी सभापती आणि महाराष्ट्र राज्याचे खरं तर किसान मोर्चाचे अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती माजी सदस्य असतील, सरपंच असतील, खरं तर या सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते या माध्यमातून, या प्रचार सभेच्या माध्यमातून इथं प्रचार करण्यासाठी आलेले आहेत. या गावातील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर तुम्हा सगळ्या मंडळींना माहिती आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला 5 वर्षाचा निकाल प्रश्नपत्रिका सोडवायचे. प्रश्नपत्रिका आता तुम्हाला मौली भाऊनी दळवी भाऊंनी आपल्या समोर वाचलेली आहे आणि अनेक प्रश्न भाऊंच्या बोलण्यामध्ये आले नसतील, पण तुमच्या कानावर गेल्या 25 प्रश्न किंवा या सगळ्या गोष्टीच्या अडचणी तुमच्या मनामध्ये आहेत. मग त्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा एकच दिवस येतो, तो 20 तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून येतो. खरं तर आपण सगळे एकत्र विविध पक्षाची मंडळी ज्यांचा मतप्रवाह विचार धारा वेगवेगळी असताना सुद्धा आपण एका विशिष्ट इलेक्शनला सामोरे जातोय. हे का घडतंय याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या मावळामधील अनेक प्रश्न आहेत. मगाशी सांगितलं गेलं धर्मयुद्ध आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं. ज्या लोकशाहीमधून ही विधानसभेचा जन्म झाला आणि त्या आमदारकीच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम खरं तर त्या विधायकांनी केलं पाहिजे.
मग विधायकांनी कोणती कामं केली त्याचाही पाडा तुमच्या पुढे आहे, आणि जी केली नाही ती सुद्धा तुमच्या पुढे आहे. मी फक्त जाता आता एकच सांगेल, ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला वागवतात, ज्या पद्धतीमध्ये आमच्या तरुण मंडळींना दिशाभूल करण्याचं काम करतात, आमच्या माता भगिनींना सुद्धा दिशाभूल काम करण्याचं काम ती मंडळी करतात, पण त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटतील का याचं आत्मचिंतन करायचंय. तुमचं स्वप्न काय आहे, मी फक्त त्या स्वप्नाची पुनरावृत्ती करतो. आमच्या महिला भगिनींचं आणि आईंचं एवढंच स्वप्न असतं की माझी मुलं चांगली शिकली पाहिजे, चांगला परपंच झाला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्याला उद्योग मिळाला पाहिजे. अशा भावनेमधून आपण आपलं स्वप्न बघतो आणि माझ्या मुलाचा चांगला परपंच घडो, त्याला सुंदर बायको मिळो, मुलीला सुंदर नवरा मिळो, हीच भावना असते. ह्याच्या पलीकडे काही नाही. माझ्या संसारामध्ये कुठं अडचण आली नाही पाहिजे. मग याचं सोल्युशन काय आहे? याचं कारण एवढंच आहे की आमच्या महिला भगिनी कमी शिकल्या असतील, पण शिकलेल्या जेवढ्या मंडळी असतील त्या मंडळींना हाताला काम मिळालंय का? आमच्या ज्या महिला भगिनी शिकल्या नसतील त्यांना पायावर उभा राहण्याचा आणि सक्षम करण्याची जबाबदारी खरं तर त्या विधायकाची आहे. मग त्या विधायकाने ते काम केले का? मग तुम्हाला जर गोव्याला कुठं फिरायला नेत असतील, मला त्याचा उल्लेख करायचा नाही, मी सुद्धा नेऊ शकतो, मी तुमच्यासाठी पैसे घालू शकतो, पण माझ्या बुद्धीला पटत नाही, आमच्या आचारात बसत नाही आणि धर्मामध्ये सुद्धा बसत नाही. जो धर्मनिष्ठा आणि या मावळ तालुक्याची खरी तर संस्कृती पाहता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही आणि त्या मान्य होत नाही. म्हणूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कदापि झोप आली नाही. जर हा मावळ तालुका संतांच्या वारसाने आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे, ज्यांनी स्वतंत्र आणि स्वराज्य उभारण्याचं काम या मावळ तालुक्यातील मावळ्यांनी केलेलं आहे, आणि त्या माता भगिनी त्यांचे सुपुत्र होते, हे विसरता कामा नये. मग या सगळ्या गोष्टी जर केल्या असतील तर आपल्या परपंचासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, स्वावलंबी व्हायला पाहिजे. मग जर अपंगत्व म्हणून जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो आणि ते म्हणाल तसे वागत राहिलो तर तुमच्या जीवनामध्ये कधीही आनंद येणार नाही. बाळांनो, तुम्ही सगळ्या गोष्टी करा रे बाळांनो, पण ज्या गोष्टी तुम्हाला समाजाकडून, ज्या नेतृत्वाकडून पाहिजे त्या मिळाल्या का रे तरुण मुलांनो? तुम्ही शिकलात, तुमचे आई वडील बेंबीच्या, मी माहितीसाठी आणतो, पोटाला चिमटा काढून तुम्हाला शिकवतात, चांगल्या संस्कारामध्ये तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न करतात, जशाच तुमचा सोन्याचा तुकडा तुम्हाला घालायला देतात. त्या माध्यमातून तरी तुम्हाला यशस्वी काम मिळेल का? त्या दोन हाताला काम मिळेल का? आपण अतिशय चांगला व्यवसाय करतोय का? मग याच्यासाठी दिशा देणारे, मगाशी उल्लेख झाला, आमच्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी चांगला डायरेक्टर असेल, त्याचा चेअरमन असेल, तो होईल का? गावातला कारभार गाडा हाकलण्यासाठी सरपंच असेल, त्याच्या हाताखालची सगळी मंडळी ती सदस्य असतील, ही होईल का? मग ह्यांना जर वेगळ्या पैशाच्या मोहामध्ये जर टाकला असेल तर चांगल्या माणसाचं काम होणार नाही. म्हणून मी सातत्याने सांगत असतो, नेहमी सांगतो, चांगल्या गोष्टी मागे तुम्ही पळा, चांगल्या गोष्टीची पुनरावृत्ती होत नाही, चांगलं सांगणारा माणसं मिळत नाही, वाईट गोष्टीकडे तुम्ही आकर्षित होता आणि चुकीच्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण भूल थापेला पडतो. म्हणूनच आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो. मला माहिती आहे हे गाव सुज्ञ नागरिकांचं आहे, आम्ही काम करत असतो. मग त्या काम करत असताना सुद्धा आमच्या हातून चुका झाल्या तर त्याचा पश्चाताप आम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी एवढंच आव्हान करेल, माझ्यापेक्षा चांगलं सांगताना सुद्धा सभापतींनी सांगितलेलं आहे, तुम्हाला दिशा दिलेली आहे, रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्याने चालायचंय का काट्याच्या रस्त्याने चालायचंय? तुमचा दिवस आलेला आहे.
म्हणून मी मतदार बंधू भगिनींना एवढंच आव्हान करेल, येणाऱ्या 20 तारखेला जर आपलं स्वप्न साकारायचं असेल आणि या मावळाची प्रतिष्ठा जर ठेवायची असेल, संस्कृती जपायची असेल आणि भविष्य काळामध्ये आपला विकास घडायचा असेल, तो चांगल्या पद्धतीमध्ये घडावा, तो मुलांपासून आणि स्वतःपासून घडायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला मी एवढंच आव्हान करेल, जे पिपाणी चिन्ह आहे ते 4 नंबर क्रमांकावर आहे, ते माझं नाव वाचता आलं तर घ्या बाप्पू जयवंतराव भेगडे, पण ती तुतारीचं चिन्ह न हे तुम्हा सगळ्या मंडळींना घरापर्यंत पोहोचणार आहे. त्या पिपाणीचं बटन दाबायचंय आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मी विधानसभेमध्ये तुमचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायचंय असं समजू नका. आपलं बटन दाबलं म्हणजे बाप्पू भेगडे आमदार होणार आहे असं समजा. तुम्ही आमदार होणार आहे. तुमच्या जीवनाचा तुम्ही शिल्पकार होणार आहेत. त्या माध्यमातून तुम्ही काम करावं ही विनंती नम्रपणे विनंती करतो. आपल्या सगळ्या मंडळींचं धन्यवाद व्यक्त करतो. ह्या गावाचा आमचा सत्कार केला, आमचा पाहुणचार केला त्याबद्दल आणि अतिशय शांतपणे आमची अनेकांना ते विचार मांडायचे होते पण वेळेअभावी ते बोलता आले नाही. आम्ही खूप बोललो असतो, 2 तास तुम्हाला पाडा वाचून दाखवला असता, पण खऱ्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम आपण सगळे विविध पक्षातील सगळी मंडळी करतात. मी पुन्हा आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या सर्व महिला भगिनी पुढे ग्रामस्थ मंडळी सर्व बहुसंख्येने उपस्थित झाल्यामुळे सर्वांचं कर्ते ग्रामस्थ आमच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि बापू अण्णाला प्रचंड बहुमताने विजयी करावे. मध्ये बी हवा नाव एकच चालत, बापू अण्णा भेगडे यांचं फक्त कामाचं बोलत. साऱ्या मावळमध्ये बी हवा नाव एकच चालत, बापू अण्णा भेगडे यांचं फक्त कामाचं बोलत. फोटो काढार बॅनर लावार चौका चौकात, घुमतोय आवाज प्रचार जोरात झाली या सुरुवात. आमदार होणार कोण? बापू भेगडे येणार कोण? बापू भेगडे येणार कोण? बापू भेगडे येणार कोण? आमदार होणार कोण? बापू भेगडे येणार कोण? बापू भेगडे. आमचे आमदार बापू अण्णा भेगडे हो. मावळ खोऱ्याला डोंगर दऱ्याला बघत नव्हत कोण, घेऊन शिक्षण झाले तर सक्षम मातीचं केलं या सोनं. महिला आदर शक्तीचा जागर पाहिला साऱ्या जणांना, शिवरायांच्या पावन भूमीत झळके अभिमानाने. बापू अण्णा भेगडे नाव हे फॉर्मात, जात न पात मिसळती साऱ्या धर्मात. विद्यार्थिनींचं त्यांनी पालकत्व घेतलं, शिक्षणाचं मोल सांगून शाळेमध्ये घातलं. त्यांच्या रूपानं असा
आमदार भेटल नव्या विचारांच्या क्रांतीची मशाल पेटल साऱ्यांशी हसून जवळ बसून बोलणं यांचं खास माणूस हक्काचा घरातला जसा स्वभाव लई चकास आमदार होणार कोण बापू बेगडे येणार कोण बापू बेगडे येणार कोण बापू बेगडे येणार कोण आमदार होणार कोण बापू बेगडे येणार कोण बापू बेगडे आमचे आमदार बापू अण्णा बेगडे हो मावळ मातीचा आणि संस्कृतीचा जपलाय त्यांनी मान अहो जनसामान्य मावळकरांची राखली त्यांनी शान सहकार क्षेत्र दूर सर्वत्र फुलतय अडवलान अहो धंदा पाणी नोकरी आणि शिक्षण लय जोमान अशिक्षित नादात नाही चालायचं हे विधान भवनात सुशिक्षिताला धाडायचं पेटलं या रान सार उठावं असा झाला एक संघ एक तुटीनं एक जण आला विश्वास आता नवा आलाय जनतेला आशीर्वादाची ताकद